बिझनेस करणं आणि आपली सामाजिक बांधिलकी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बिझनेस करणं म्हणजे प्रॉफिट कमवणं, सामाजिक बांधिलकी म्हणजे सोशल वर्क करणं, असं वेगळे कंपार्टमेंट्स आहेत. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये मी एक कीनोट स्पीकर म्हणून एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. कॉन्फरन्सचा सब्जेक्टच होता, की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बिल्डिंग इंडियाज फ्युचर. आणि कीनोट ॲड्रेस देऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या सेशनमध्ये माझी भेट झाली डॉक्टर भास्कर चॅटर्जी यांच्याबरोबर. ज्यांनी CSRचं लेजिस्लेशन लिहिलं. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कॉर्पोरेटने आपल्या प्रॉफिटचा 2% प्रॉफिट हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सोशल गुडवरती स्पेंड केला पाहिजे. अशा प्रकारचं लेजिस्लेशन भारताने 2013 साली बनवलं आणि ते पूर्णपणे ड्राफ्ट केलं डॉक्टर भास्कर चॅटर्जींनी. त्यांना CSRचं भीष्म पितामह म्हणतात. आणि त्यांनी बोलताना इतक्या रंजक गोष्टी सांगितल्या आणि ॲज अन एंटरप्रेन्युअर एक गोष्ट मला पटली, जी मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकता या 2 गोष्टी तुम्ही वेगळ्या करू शकत नाही. सामाजिक बांधिलकी इज बिझनेस ॲज युजुअल. तुम्ही ते इंटिग्रेट करायला पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही समाजासाठी व्हॅल्यू क्रिएट करता, त्याच वेळी तुम्ही स्वतःसाठी व्हॅल्यू क्रिएट करू शकता. जर का तुम्ही समाजासाठी व्हॅल्यू क्रिएट केली नाहीत, तर तुमचा बिझनेस सस्टेनेबल राहू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एंटरप्रेन्युअर म्हणून आपण समाजाला काय देतो? आपला कस्टमर पण हा समाजाचा भाग आहे आणि कुठल्या प्रकारचं गुड तयार करतो? आपले सप्लायर्स कसे आहेत? आपले क्रेडिटर्स कसे आहेत? आपले जे डीलर्स आहेत, डिस्ट्रिब्युटर आहेत, त्यांच्यासाठी आपण व्हॅल्यू क्रिएट करतो का? इकोसिस्टम तयार करतो का? ह्याच्यातनं आपण खऱ्या अर्थाने व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. भन्नाट माणूस, भन्नाट पर्सनॅलिटी आणि अत्यंत मोठा व्यासंग. मला खरं म्हटलं तर खूप गंमत आली त्यांचं 40 मिनिटाचं फायरसाईड चॅट ऐकताना आणि त्याच्यातून हा बोध घेऊन आपण प्रत्येक उद्योजकाने खरं म्हटलं तर सामाजिक बांधिलकी जपली.